नेमकं काय नाही, आमच्या मुलीचा विवाह 16 नोव्हेंबर 25 रोजी झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी तिकडं पाठवल्यानंतर रानात लसूण काढण्याच्या निमित्तानं नेऊन थोड्याच सकाळी 9च्या आसपास फोन आला होता. नंतर पुन्हा 10 वाजता या टायमाला धनश्री तुमची गायब झाली म्हणून मला म्हणजे फोनवर त्यांच्या संदीपच्या फोनवर आला. कोणाचा फोन आला? संदीप जगताप म्हणजे कोण आहेत? ती जावायची. नंतर पुन्हा मी फोन केला, लागला फोन, पण पुन्हा फोन सासूबाईनं बोलली की रंजना गौचर जगताप बोलली की तुम्ही लवकर या आणि धनश्री विहिरीत पडली. मग आता आपण इथनं 5 किलोमीटर मी राहायला इथं. आता इथनं 5 किलोमीटर गाडी व्यवस्थित नव्हती, एक अर्धा तासात पोचलो तिथं. परंतु शेडवर गेलो तिथनं पुन्हा खाली विहीर लांब आहे, 2-3 हजार फूट अंतरावर आहे विहीर आहे. तिथे गेलो तर काय नव्हतं, त्याने दवाखान्यात नेलं म्हणून कळलं. तिथून संजीवनी हॉस्पिटलमध्ये गेलो. काय केलं होतं मुलीनं? सांगतो म्हणजे आता आम्ही तिथं जे शोध घेत गेलो तिथं सापड नसल्यावर दवाखान्यात आहे म्हणलं तर संजीवनी हॉस्पिटलमध्ये कळाली बाबा तिथं ॲडमिट केली म्हणजे नेले. तिथे गेल्यानंतर आपल्या लोकांनी त्या ट्रेजवर का नाही की मयत घोषित केलं. त्यामुळं काय शेवटी मयत असल्यामुळं आम्हाला काय पुन्हा बोलता द्यायला नाही, काय नाही. आपलं शांत बसलो खाली. सोबत पत्नी होती, सोबत भाचा होता. भाचा बी तिकडे रडायला लागला, पत्नी बी रडायला लागली. मला तीच आवरात येईना आणि आपण खाली बसलो. त्यावेळा ती गौतमताई जगताप सासरे होते. बायको या तोंडातून एक शब्द चुकून गेला की तुम्ही आमची मारली, की ते सासऱ्यानं 2 शिव्या देऊन अंगावर पळत आला आमच्या पत्नीच्या. तर नंतर काय त्याने पुन्हा रितसर काय असेल ते थांबवलं वादन आणि ते पोस्टमॉर्टम करायसाठी तिकडे रितसर तिकडे घेऊन गेले. मग आता जर विचार केला तरी त्यांचं राहतं घर आहे ते शुभसिंगीनगरला दौलत रस्त्याला तिथं आहे. तिथून शेड 1000-1500 फूट अंतरावर आहे. तिथून विहीर 3000 फूट अंतरावर आहे. ही सांगण्याचे ह्यांच्या एकंदर सांगण्यात काहीच म्हणजे त्यांचं तर ते कुठंच ताळमेळ जुळत नाही. याने जाणून बुजून 9:30ला पहिला फोन, त्याच्यानंतर 11 आसपास फोन, नंतर लगे 12 वाजता दवाखाना. एवढ्या काळात ही एवढं अंतर जुळत बी नाही. आपल्याला तर काय ती डोळ्या निदर्शनाला थांबवलं बी नाही, काय नाही. काढली कशी त्यांनाच माहिती, आणली कशी त्यांनाच माहिती. मग शेवटी काय मला तर हिशोबानं आहे की त्याने हे निवळ का नाही देखावा रचिव आहे सगळं. त्याने घातपातच केलेलं आहे. कसून चौकशी व्हावी, कायद्या धाक बसावा. इथून पुढं तरी निदान आता माझ्या मुलीला ही शेवटी अशी अवस्था वाईट झाली आहे. आता राहिलेल्यामुळे तर कायद्या धाक असेल तर थोडं गुन्हेगाराचं प्रमाण कमी होईल. नसेल तर सर्वसामान्य माणसाला काय न्याय मिळणार नाही. आणि माझ्या मुलीला न्याय मिळावा एवढी माझी अपेक्षा आहे. ह्याच्यापेक्षा मी काय बोलू शकत नाही. लग्न होऊन 4च महिने झाले होते, काय नेमकं कारण असू शकतं? आता काय बघा, मी इथं आहे ती तथं आहे ती. आता त्यांची अपेक्षा काय आहे, मी तर स्वतः लग्न स्वतः खर्चानं करून दिलेलं आहे. दक्षिणा त्यांना काय असेल ते दिलेलं आहे. पुन्हा संसारसट दिलेला आहे. सगळा खर्च मीच केलेला आहे. आता त्यांनी त्यांच्या अपेक्षेत मी तर मनातलं काय ओळखू. ती सासू वेळोवेळी तिला व्यवस्थित बोलत नव्हती. तर काही रेकॉर्ड नाही का आमच्याकडं फोनवर बोललेलं. मुलगी आईशिवाय बोलत नव्हती. सासू काही तर स्वयंपाक पाणी जमलंच पाहिजे, सगळं धुणं बघ सगळंच घरकाम जमलं पाहिजे फास्ट. तिची अपेक्षा वेगळी होती. ती मुलीला एवढी जमत नव्हती, मुलगी भेट होती. मग आता कसं आहे, नवऱ्याने बी काही तर कावाकावी केली किंवा सासूने बी त्या पाठीमागं लागल्यानंतर मुलीला तेवढं सण झालं नसेल. आणि मग काय केलं त्यांनाच माहिती. ते आम्हाला बी कळू दिलं नाही. ह्या 4 महिन्यात कधी काय तक्रार वगैरे तुमच्यापर्यंत आली होती ह्याच्या? तक्रार काय नाही. मुलगी आमच्यापेक्षा काही दिवस होती. आम्ही नेऊन महिनाभर आमच्या आई तिथं 18 दिवस ठेवली तिथं. आई आली की 4 दिवसाचा ही असा प्रकार करून बसला. लग्न झाल्यानंतर मुलीनं काही म्हणजे तिथं त्रास होतोय वगैरे असं काही तक्रार केली का तुमच्यापाशी? काही आईपाशी म्हणा तिच्या? काही फक्त मला स्वयंपाक जरा कमी जमतोय, कवा जमायचं तर ती आम्ही आई बी म्हणायची थोडं थोडं जमते, जरा थोडा वेळ जाईल, महिन्याभरात जमल.
अशा हिशोबानं सांगत होती, समजून सांगत होती बाबा जमतंय, जमायला काय वय अडचण पण नाही. लहान होतं ना. वय काय, वय 23 वर्ष होतं, परंतु आज शाळा शिकलेल्या मुला 14 शाळा शिकले, 14वी हम्म. स्वयंपाक काय इतका क्लिअर सगळा जमतोय का? बरं एवढं धुणं म्हणा असो, कपडे काय स्वयंपाक असो, घर आवरायचं म्हणलं म्हणजे थोडं इतकं जमणार नाही, हळूहळू जमल अशी आमची अपेक्षा होती. अशा परत समजावून सांगत होते. त्याने काही तेवढं समजून घेतलेलं नाही मुलीला. सासू सासरा नवरा हे तिघांनी मिळून ती घातपातच केलेलं आहे. आता शेवटी कसं आहे, त्यांच्या ताब्यात वस्तू ती होती, आपण इथं 5 किलोमीटर अंतर राहणार, आपल्याला काय करणार आहे. फोन आल्यानंतर आपण पळत गेलो तर आपल्याला कुठलाच नमामोज लागू दिला नाही. त्याने तिथं वेळ लावून ठेवली आणि शेवटी अंगावर पळत आला निघाला. सासरा झाला ती त्याच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये का नाही कॅमेऱ्यात ती कळते, आम्ही ती काढून तुम्हाला दाखवतो. हम्म. ते त्यांची वर्तणूक एकंदर का नाही अशी वाईट. शक्यतो तुमच्या परीनं काय जेवढं करता येईल तेवढं खात्यामार्फत आम्हाला न्याय मिळावा आणि त्यांना शिक्षा व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे. पोलिसात दाखल करताना तुम्ही मुलीवर काहीतरी ट्रीटमेंट चालू आहे वगैरे पण म्हटलं होतं, काय होतं? अहो स्टेटमेंट काय जाधव, आता कसं आहे थोडं बहुत काही जरी झालं तर माणूस दवाखाना बघतेच, अगोदर उपचार घेतेच. अडचण आल्यानंतर थोडं त्रास वाटला म्हणून आम्ही जाधव डॉक्टरला त्यांच्या साक्षीने घेऊन गेलो. त्या पोलिसाला नेले, त्याच्या बायकोला नेले, त्या मुलाला नेले. गाडी मी स्वतः करून मुलीला तिथं डॉक्टरला समजावून सांगितले. डॉक्टरने सांगितलं होतं सिटी स्कॅन केलेला आहे, एक दुसरी चाचणी केलेली आहे, आपल्याला एक 5-6 महिने कोर्स करावा लागेल, हळूहळू ती पूर्ण कमी होते, काय टेन्शन घ्यायचं कारण नाही असं त्यांनी स्वतः त्यांना समजावून सांगितलं होतं दवाखान्यात. स्वतः मुलाखत डॉक्टरची त्यांची झाली. त्यांची ती मुली जी आमच्या जाऊ पल्लवी म्हणायची, ती पोलीस सोबत नेलता. ती म्हणजे आमचा जाव आहे संदीप, ती संदीपला नेलतं. तुमची मुलगी मी माझा असं परत त्यांना समक्ष डॉक्टरपर्यंत पोच केलं आणि त्यांची डॉक्टरची मुलाखत घालून दिली. त्यांना सांगितलं डॉक्टरनं तुम्हाला काय 5-6 महिने कोर्स करावा लागेल, सगळं क्लिअर होते, हे नॉर्मल आहे, सगळं रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हणून सांगितलं. मग आता ह्याच्यापेक्षा आपण वेगळं काय करू शकणार. त्या ट्रीटमेंटच्या पैशावरून काय वाद झाला का? म्हणजे तुम्ही नोटरी वगैरे नाही, त्यांनी आम्हाला जबरदस्ती नोटरी करून घेतली होती, कारण तुम्ही ही खर्च करा आणि तुम्ही लिहून द्या. मग त्यांना म्हणलं होतं लिहून काय द्यायचं आहे, आपण उच्च कुळातली माणसं आहे, आपण थोडी एकमेकाला समजावून घेतलं पाहिजे. असं काय करार कसला लिहून द्यायचा. काही दिवस मी टाळटाळ केली ती, नाही देता येत नाही. मग ती शेवटी कसं आहे, ती म्हणली असू द्या जिकडे तिकडे तुमचा संसार माघार घेऊन जावा. लिहून देत असेल तर मुलगी आणतो, नसेल मुलगी बी आणत नाही, तुमचा संसार माघार घेऊन जावा. शेवटी तर भाचा म्हणला असू द्या मामा, काय फक्त जबाबदारी आपण घ्यायची आहे. ही सत्यजित गौतम जगताप कोण आहे ते तुमचे? ती जावायचा भाव आहे मोठा. जावायचा भाऊ आहे. हां, आणि सगळं ती त्यातनं ती ना सगळं तयार करून त्यांनी दिले. लिहून घ्यायचं, तू घे, मला पुढे आणू नको अजिबात, माझी नोकरी आहे, तुला लिहून घ्यावं लागेल त्यांच्याकडून तर नसेल. आणि विशेष म्हणजे मला एक खंत अशी वाटते की मकर संक्रांतीचा सण हा महिलांचा असतो. आणि त्यात काय बाप आहे, संक्रांतीला कटे एक साडी आणि काय असेल ती वौसा वगैरे काय जी असते तेवढं द्यायला पाहिजे होतं. पण लिहून घेतल्याशिवाय त्या सासूना आणि कोणीच काय त्याला वौसा दिला नाही. ज्या वेळा संक्रांत कुठले आमच्या खर्चानं आम्ही ते कसं साजरं केलं, पण लिहून घेतल्यानंतरच त्यांनी नेलं. आणि सगळ्या मागला सूत्रधार हा खरा सत्यजित गौतम जगताप. त्याचं फिर्यादीत नाव आहे का त्याचं? त्याचं फिरतीत नाव घेतलं नाही, पण सगळं नियोजन त्यापासून हलते. बरं. आता पोलीस सहकार्य करतात का तुम्ही या सगळ्या गोष्टी? आता त्या दिवशी रात्री त्या शुक्रवारी दिनांक किती 4-5-6 तारखेला संध्याकाळी 9 वाजता एक उचलून आणला. आता भावाला आणलंय म्हणल्यानंतर गाडी मागं मोटरसायकलवर ही सत्यजित जगताप आले पोलीस स्टेशनला आणि त्यांनी सांगितलं की मी ह्या ठिकाणी सर्व्हिसला आहे, माझी ड्युटीचा कडा आहे, माझा काही हिस्सामध्ये येत नाही कुठल्या गोष्टीचा. आणि असं त्यानं स्पष्टीकरण देऊन ते निघून गेले माघारी. आता माघारी निघून गेल्यानंतर त्यांनीच नियोजन करून आईवडिलाला कुठंतरी गायब केलेलं आहे. हे आपला पक्का त्याच्यावर मी ठाम विश्वास आहे, कारण ती तथं होते. भावाया पाठीमागे येऊन पोलीस स्टेशनला आपलं स्पष्टीकरण द्यायचं, रिटर्न जाऊन आई वडिलाला कुठेतरी त्यांनी सुरक्षित ठिकाण ठेवलेलं आहे. आणि त्यांची ते पोलीस खात्याने जी दखल घ्यावी. असं नाही सापडल्यानंतर शेवटी सत्यजित गौतम जगतापला आणून ठेवल्यानंतर ती म्हणून सांगते ती कुठे ठेवलंय त्यांनीच नियोजन करून सगळं ठेवलं. नाही, तक्रारीत 3 आरोपींची नावं असताना त्यांनी एकाला पकडलं, बाकीच्यांना पळून जायला पोलिसांनी संधी दिली असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, पळून जायला पोलिसांनी नाही. ते कसं आहे, बहुतेक ती स्वतः त्यांचा भाऊ आलता पुढे, भावा माग पाठीमाग, त्यामुळे त्यांनी जाऊन स्वतः ते असं सत्यजित गौतम जगताप यांनीच त्यांचे म्हणजे विल्हेवाट लावलेली आहे. म्हणजे तुम्ही जावा, थांबू नका इथं आता, कारण तुमचा बी नंबर लागेल. आता गेला एकच, ती अचानक हलवलं आहे. तसं काही ते नियोजन करून गेली. गाडीची लाईट इजवून एक मोटरसायकलला माणूस पाठवून घर दाखवायला, त्याच्यावर एक मागं पोलीस बसवून आधी त्या पोलिसांनी त्याला धरलं आणि नंतर गाडी पुढे येऊन मग त्याचं टाकून आणले. माझं नाव वनिता आप्पासाहेब मोरे. माझी मुलगी आहे ती धनश्री आप्पासाहेब मोरे. मग तिनं
गेल्यावर नांदाय गेल्यावर 16 तारखेला लग्न झालं तिचं. आता 4था महिना चालू आहे लग्नाला तिच्या. लग्नाला झाल्यावर ती इथं माझ्यापाशीच होती. माझ्यापाशी झाल्यावर मी चांगली सांभाळली, चांगली झाली. तिचा दीर यायचा मुलीचा, थोरला दीर आहे ते. मंगळवार सुट्टी असायची त्यांना जर मंगळवारी सुट्टी असायची, मंगळवारी सुट्टी असली इकडे यायची, आम्हाला धमकी द्यायची. मला म्हणायची हिला स्वयंपाक शिकवा, अमकं करा, काय करा. मग मी आपण स्वयंपाक पण शिकवला, सारंच झालं. दवाखान्यात होतं त्यांच्या सल्ल्यानेच आम्ही दवाखाना करायचो. आम्ही काय दवाखाना त्यांच्या सल्ल्यात त्यांना घेतल्याशिवाय करत नव्हतो. त्यांना आधी आम्ही 3,500च्या गाड्या करायचो, त्यांना न्यायचो. त्यांना पण आम्ही पैसे खर्च दिले नाहीत, दवाखान्याचा पण खर्च त्यांना करू दिला नाही. पण न्यायचो. इथनं नेल्यावर मग त्यांनी पण यायची, नटत यायची. मुलगी पण चांगली झाली. पुन्हा मुलगी नांदाय घालवली आम्ही. मुलगी नांदाय घालवल्यावर पुन्हा आजीला तिच्यासोबत घालवलं. ती कशी काम करते कशी नाही. मग ते चांगलंच काम करायचे. चांगलं काम करायचे म्हणल्यावर चांगलं तर काम करायला तर सासू त्रास द्यायची. मग मुलीला माझ्या काय रानात जायचं नव्हतं. रानात नाही जायचं गेल्यावर मग मुलगी म्हणायची मला, मग मी मला रानात न्यायला लागली ती. मग मी म्हणायची असू दे घरचं आवर. घरी काय काय केलं तर घरी मी स्वयंपाक केला. किती स्वयंपाक केला तर चपात्या केल्या, भाज्या केल्या. भाज्या कोणी केल्या तर आईने केल्या. मग आईने केलं. मग मी म्हणायची असू दे जा रानात जा, चांगले कपडे लेत जा, रानात जाऊन येत जा. मग मला रानात जाऊच वाटत नाही आणि मला आज रानातच न्यायला लागले ते. रानात नेलं त्यांनी. घालवून महिना झाल्यापासून सकाळ उठूनपासून रानातच न्यायला चालू केलं. आणि मुलगी माझी कवा रानात गेली नाही. 14वी शिक्षण झालं तिचं. ॲडमिशन आणि इंग्लिश स्कूलमध्ये होतं. इंग्लिश स्कूलमध्ये ॲडमिशन होतं. परीक्षा काय त्यांनी देऊ दिली नाही. त्या पुण्याचं प्रशिक्षण काय त्यांनी करू दिलं नाही. मग गेल्यावर आदल्या दिवशी म्हणली मग मला न्यायला येते का. मी म्हणलं पाडव्याला न्यायला येतो. पाडव्याला न्यायला पुन्हा दुसऱ्या दिवशी मीच फोन केला तिला, धनश्री काय करते ग. काय नाही स्वयंपाक करते. स्वयंपाक करते म्हणल्यावर मला रानात जायचं नाही तर मला बळजबरीने रानात न्यायला लागली ती. मग मी म्हणलं तेव्हा पण म्हणलं जा रानात. जर रानात गेली, घरी होती त्यावर फोन उचलला. रानात गेल्यावर मी फोन केला, फोन उचलला नाही. पुन्हा फोन केला, उचलला नाही. पुन्हा परत जावायच्या फोनवर केला, पुन्हा उचलला नाही. मग आमच्या मालकाला मुलीच्या वडिलाला फोन आला की धनश्री गुमावली म्हणून. तर धनश्री गुमावली म्हणल्यावर आम्ही म्हटलं काय झालं तर धनश्री गुमावली. मग पुन्हा फोन आला धनश्री काय हिरीत पडली आहे. लगेच 5 मिनिटात गुमावली म्हणली का लगेच फोन आला हिरीत पडली आहे म्हणून. हिरीत पडली आहे म्हणून फोन आला. मग आम्हाला काय जाऊ दिलं नाही. मालक आमचं गेले, धनश्रीचं वडील गेलं. धनश्रीचं वडील गेलं, आमचा भाचा गेला. मग त्यांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये गेलं का त्यांना प्रेत दिसल्यावर मी अनेक फोन केला, माझा काय कोणी उचलला नाही. मग मी जावयाला फोन केला, काय करते धनश्री म्हणलं. तर तुम्ही याच चटकेनं मग धनश्रीला मी संजीवनी हॉस्पिटलमध्ये आणले. मग मी माझा मुलगा गेल्यावर बाहेर होतं तिचं सासरा ही बोलत होती. मग मला वाटलं हीच लय चांगली खुशमध्ये आहे ती, मुलीला ॲडमिटच केलं असेल, काय तर थोडं झालं असेल. हिरीत पडली म्हणून पण मला काय सांगितलं आणि काहीच नाही. ह्यांची बाहेर चर्चा झाली. मग मी आत गेली, मला सगळं प्रेत दिसल्यावर मी म्हणलं तुम्ही किती सांगितलं समजावून, माझ्या मुलीला येत नव्हतं का. माझी मुलगी शाळा शिकलेली होती, शाळेतनं काढली का तुम्हाला दिलती. माझ्या मुलीला येत नसून काम तरी पण तुम्ही करायची ती केलंच म्हणलं. तिला केलं म्हणल्यावर सासरा आला, माझ्या अंगावर 2 शिव्या दिल्या आणि पळत आल्यावर मग महाग सरले. आमचं मालक म्हणलं नको काय बोलायला, गप असं आपलं झालंय काय आणि त्यांना बोलायचं आहे काय म्हणलं. आम्ही तेवढ्यावर मग थांबवलं, गप बसलो, घरी आलो. आणि हाही आमच्या मुलीचं आम्हाला वाईट वाटलं. आम्ही त्यांना त्या वेळेत काहीच करू शकलो नाही. आमच्या मुलीकडेच आम्ही बघत बसलो. माती दिवशी पर पुन्हा मग आम्ही म्हणलं आम्ही सोनं घेतलंय, आम्ही हुंडा दिलाय, माझ्या मुलीचे समाधान व्हावं म्हणून तेवढं सोनं घाला. मग नंदनं काय समृद्धी म्हणून नंदा तिनं काय सोनं दिना गेल्यावर मी काय प्रयत्न हलवू देना. माझी जी हिथं तर दमूट माती करायची, नाहीतर त्यांनी मसून वाट्यात न्यायला लागली, मी काय मसून वाट्यात नेऊ दिलं नाही. मग माझी जी हिथं तर मूठ माती करायची, माझी सोनं द्या. त्यांनी निमश सोनं त्यांच्या पैसे ठेवून घेतलं आणि मंगळसूत्र दिलं. मग मी आपण पाया पडलं, मंगळसूत्र केलेलं गाठलं आणि दुसरं पण मंगळसूत्र मोठं गाठलं. सासरा उशाला बसला. सासऱ्यानं काय केलं, अंधार पडला होता, चालले होतं प्रेत तिकडं. सासऱ्यानं प्रेताचं सोनं काढलं, सासऱ्याने खिशात घातलं. मग आमच्यातलं नातेवाईकाने बघितलं, मग ती पण हिसकावून घेतलं सोनं. सोनं घेतलं. आम्ही म्हणलं जाळात टाका, जळू द्या माझ्या लेकीला, तेवढं समाधान होईल म्हणल्यावर जाळात टाकलं. ती हे केलं. सकाळ उठून माती दिवशी गेल्यावर निवद दावला नवऱ्यानं आणि सत्यजित गौतम जगताप आम्हाला सोन मागायला आली. सत्यजित गौतम जगताप मला आमच्या चुलत्यांना सोन मागायला, नातेवाईकाला मुली दोन्ही पण भाऊ आले. ती पण आले आणि आमचे जावाई पण आले. सोन मागायल्यावर मी म्हणलं
तुम्हाला सोन्यापेक्षा मुलगी आधी का तुला त्या दिवशी जाळात उचलून टाकायचं होतं पण आम्ही टाकलं नाही. तुला सोनं कशाला, तुला एंड्रिलची बाटली आम्ही प्यायला देऊ, तू ये इकडं. हे इकडं म्हणल्यावर ती तशीच पुढे निघून गेली. निघून गेल्यावर पुन्हा माझं एवढंच म्हणणं आहे की असं माझ्या मुलीसारखं जगातल्या मुलीला कुणाच्या देखील केसाला ढाकायला लागला नाही पाहिजे. त्यांना असा कडक कायदा दावा की ते आयुष्यभर त्यांच्या ध्यानात राहिलं पाहिजे, जगाला पण वाटलं पाहिजे माझी मुलगी दुसऱ्याही मुली सुखी राहो ह्या मुलीसारखं होऊ नये. कुठल्याही आईची लय वाईट अवस्था होत असते मुलीला असं झाल्यावर. आणि हुशार मुलीला तर काय तर निमित्त लावून तर असं केलं तर जगात अनेक लय घटना घडत जातील. माझ्या फक्त मुलीला एकच न्याय पाहिजे की त्यांना जन्मठेपेची शिक्षा करायची आणि सासूला तर लय कडक कायदा करायचा. सासूला तर बाहेर आणि ते सत्यजित गौतम जगताप आहेत ती पोलीस आहेत म्हणून त्या जीवावर मला जर मंगळवारी येऊन मला माझ्या लेकीला धमकी देऊन जात होता. तुमचे लिहून तर द्या नाही तर तुमचं गबाळ न्या जावा लिहून. मग मी काय म्हणलं आमचा मराठ्याचा धर्म आहे ह्याला काय करता पण येत नाही म्हणून मी मुलगी घालवली ती. पण मुलगी जायला भेट होती. मी म्हणलं जा बाई 4 दिवस राहिले तर माया दया लागल, चांगलं होईल, चांगलं काम कर आणि चांगली ये. तरी पण मुलगी मला म्हणत होती न्यायला ये. मग मी म्हणलं नको आता लागले रांकीला राहू दे. लय सासून त्रास दिलाय, एका महिन्या कालावधी दिवशीच लय त्रास दिलाय. 20 दिवसाच्या आत मुलीचं माझ्या असं केलंय. आता लग्नात हुंडा दिलतं, सोनं दिलतं, तरी सारं दिलं तरी पण तिनं त्रास लय केला माझ्या मुलीला. लग्न देखील आम्हीच करून दिलं. पुन्हा काय पैशाची मागणी वगैरे होती का पुन्हा पैशाची मागणी नव्हती काय नव्हती. फक्त काम येईना हिला हिटूक लावणे आणि तुमचा संसारसाठी माघारी न्या आणि मुलीला पाठवा. मग आम्ही म्हणलं लिहून घेतल्यावर मुलगी तुम्हाला चालते आणि नाही लिहून घेतल्यावर चालत नाही काय. मग मुलीनं माझ्या लिहून घेतल्यावर बाकून बाचा माझ्या काय मोठेपणा आहे म्हणून तोंड लय कसणुकं केलं तर बोलत नव्हती. म्हणायची माझ्या बाकून लिहून घेतलं मग मला नांदूनच तिथं दावायचं आहे म्हणायची. म्हणून मुली आमच्या संग विरोध करून मुलगी म्हणली मला नांदायचं आहे, मला आईबापाच्या घरी राहायचं नाही. म्हणून धडा करून गेली. पण धडा करून गेल्यावर तिला जरा स्वयंपाकी नाही जमला. मग सासून काय शिव्या द्यायची, हिटूक लावायची, तुला आईबापानं काय शिकवले का नाही म्हणायची. नाही हो आई म्हणायची, माझं चुकलं सॉरी म्हणायची. मग सॉरी म्हणल्यावर पुन्हा चांगलं उद्या करते म्हणायचं चांगलं. तिनं कसलंही माझ्या मुलीला समजून घेतलं नाही आणि ह्याचा न्याय लवकर व्हावा माझी एवढीच विनंती आहे.